आपल्या कांद्याला डायरेक्ट ना पिकअप भरूनच ना खत आणलंय बरं का तुमच्या भाऊनी. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळी ना 8 वाजता आपली मोटर चालू केली बरं का, कारण ना कांदा पिकाला ना कांदा लागवडीमुळे इतकं लेट पाणी झालंय का नाही. आणि मोर सायझर हे आपण ना औषध त्यामध्ये सोडतोय, म्हणजे लवकरच ना कांदा आपला फुगवला पाहिजे. पप्पा म्हणले रानात ना एकदम ना कोरडं झाले, म्हणजे वाळलं झाले. 8 दिवस झालं कांदा लावलेला. खत वगैरे टाकून घेऊ. 10-26 आणि 20-20-0 आणि ना झिंक दाणेदार आणि KPGS कंपनीचं किट आहे ना, आपण ते वापरतोय आपल्या पिकावरती. मस्तपैकी अवजारावरती ना खत वगैरे ना टाकून घेतले आणि डुकूड जाऊन दिली आपली गाडी. इथं ना दरेकर साहेबांचं पण ना भरणं चाललं. त्यांच्याशी उलशी चर्चा केली, त्यांना म्हणलं खत टाकतोय राव, त्यांचं पण ना भरणं चाललं. संदीप भाऊ पण सकाळ सकाळ जडलेत बरं का, त्यांच्या ना डाळिंबा पिकावरती फवारणी चालली आहे मस्तपैकी. मित्रांनो, मागं वजा असल्यामुळे ना पुढे ना लोड जरा कमी होता बरं का, त्यामुळे ना पुढून ट्रॅक्टर उचलायचा. म्हणलं जास्त कमी उचलला मुडकं भिडका मोडला तर मोकर ना गोळ होईन, अजून हप्ते पण नाही फेडले. तेवढ्याच माऊली भाऊंचा फोन आला, म्हणले खत घेऊन आलोय. मग 0 मिनिटात गेलो बरं का, गाडी वगैरे व्यवस्थित रिवर्स लावा. डायरेक्ट ना 4 एकराचा डोस घेतला बरं का मस्तपैकी आणि थापी लावून दिली. क्वालिटी इन क्वांटिटी मध्ये आमचे गुलाब भाई पण आलेत बरं का खत खाली करू लागायला. आणि अजून ना गाडीत बॅग शिल्लक होत्या, त्यांना पुढे कोणाला टाकायचे. माऊली सरांना म्हणलं आता चहा पाणी घ्या आणि निघा आपल्या कामाला, आमच्या मागे काम आहेत बरं का. खताना व्यवस्थित ट्रॅक्टरने आपलं पोच केलं वावरामध्ये. पप्पांना म्हणलं आपलं कालवून घ्या, लगेच ना मोटर चालू करून त्याला आपल्याला ना पाणी पण द्यायचे होते. आता इथून पुढे निसतं ना आपल्या एरीमध्ये पाणी साठवायचं आणि दिवसभर सोलर चालू करायचं आणि मोकार भरणं करायचं. भाऊ बोलेवानी ना मस्तपैकी टिपाड घेतलं उचलून, ते पण आपलं 1857 काळातील होतं. रूट गोल्ड ह्युमिक ऍसिड पोटॅशियम ह्युमेट आहे बरं का मित्रांनो. आणि रोको पावडर घेतलंय, सल्फर 90% आणि हमला आहे कीटकनाशक आपण वापरतो. यामुळे आपल्या कांदा पिकातील जे मर होणार आहे ते होणार नाही. इथून पुढे शेजाऱ्याचं ना पोरग पण डेंजर बरं का, त्याला म्हणलं काय करतो काय ना, तो पण ना लाजला. डायरेक्ट ना 100चा गेअर टाकला त्याने, 120च्या स्पीडने डायरेक्ट पळून गेला. त्याला म्हणलं मी काय खातो काय तुला. आपला अर्धा एकराचा प्लॉट आहे ना भिजून झाला होता बरं का, म्हणून ना डायरेक्ट ना पाईपलाईन पाणी कोंबलं ह्याकडेच त्याकडे दिल्लीच्या वरून ना पाण्याचं, त्यामुळे दिवस पण ना खाली गेला होता. पाणी पण एवढं चलत होतं बरं का, पण जाऊ द्या म्हणलं जेवढं होईल तेवढं होईल, 2-4 रुपये भिजून घेऊया. पाणी काय एवढं फास्ट चलत होतं म्हणून पप्पा म्हणले ट्रॅक्टर आहे ना आपलं त्या प्लॉटवर घेऊन जाऊ, कारण तिकडे ना खट वगैरे टाकून घ्यायचं होतं. मित्रांनो, दुपारचं जेवण आपलं 3 वाजता आहे बरं का. आता मस्त पैकी मम्मीला म्हणलं काय दिले काय माहिती. मम्मीने पण ना बोर पेरू आणि केळी दिली होती आणि ना कसली भाजी होती, कारण आपल्याला काय पटत नाही. आणि चटणी असलं तर काही विषयच नसतो. सूर्यदेवांनी आपल्यावरती कृपा केली बरं का. बरं खाली गेले तर पाणी पण चला, मग इरीमध्ये पाणी काढून दिलं आणि म्हणलं मातीत जाऊ, तिकडे आपल्याला दुसरे काम नाही, बघूया खत वगैरे टाकून घेऊ. ते काम संपलं नाही तोवरच आपल्याला फोन आला, चार्जर मध्ये रोटर मारायचा. मग काय तुमचं भाऊ ना पैसा जिकडे दिसन तिकडे लगेच निघतो. काम किती का असं हे काम लय महत्वाचं आहे भाऊ, ना दो दुसरं काय नाही मित्रांनो. 1-1.5 रोटर हाणला बरं का. आणि संध्याकाळी म्हणलं आपलं ना पाणी वगैरे चाललंय का व्यवस्थित बघा, दोन्ही बोर चालू करून दिले आणि पप्पांना ना औषध वगैरे सगळं व्यवस्थित कालवून दिलं. म्हणलं रात्रीचं ना पाणी धरायचं, म्हणलं परत अडचण नको. चला मग व्हिडिओ आवडेल लाईक आणि फॉलो करा.